नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक पाहत आहोत आणि यामध्ये वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे हे आपण इथे पाहत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी काही संबंधित एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले, उर्वरित उदाहरणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण 4 उदाहरणे घेतलेली आणि ही जर उदाहरणे तुम्ही काळजीपूर्वक जर बघितली तर असं लक्षात येईल, यामध्ये सुरुवातीला एक वर्ग संख्या आहे आणि त्यानंतर काही शून्य आलेले आहेत. तर अशा संख्यांचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे ते इथे समजून आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा, या ज्या पूर्णवर्ग संख्या असतात या कशा पद्धतीने आलेल्या असतात. समोर एक पूर्णवर्ग संख्या असते आणि त्याच्यानंतर जे शून्य आलेले असतात तर शून्यांची संख्या ही समसंख्या असते. जर त्यांच्या त्या पूर्णवर्ग संख्येनंतर जर समसंख्या एवढेच शून्य असतील तरच तुम्ही त्याचं वर्गमूळ काढू शकता. जर शून्यांची संख्या ही विषम मध्ये असेल तर त्याचं वर्गमूळ आपल्याला इथे मिळत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी ही जी उदाहरणं घेतलेली यामध्ये सर्वच ठिकाणी सुरुवातीला एक पूर्णवर्ग संख्या आलेली आहे आणि त्याच्यानंतर जी शून्य आलेली आहेत तर शून्यांची संख्या ही समसंख्याच आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीच्या संख्यांचे वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचे ते समजून घेऊया. तर यामध्ये सुरुवातीला हे जे पहिलं उदाहरण आहे यामध्ये बघा, ही एक पूर्ण संख्या आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कसं लक्षात ठेवायचंय, अगोदर इथे पूर्ण संख्या असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जे शून्य असणार आहे त्यांची संख्या सम असायला पाहिजे. तर पाहिजे 1 2 3 4 4 0 4 ही एक समसंख्या आहे. ठीक आहे. पण यामध्ये वर्गमूळ कशा पद्धतीने घ्यायचं, तर पुढे ही जी काही संख्या आहे या संख्येचं वर्गमूळ तुम्हाला घ्यायचंय. 16चं वर्गमूळ 4 आहे, ते इथे लिहून घ्यायचंय. ठीक आहे. यानंतर काय करणार आपण, या संख्येवरती किती शून्य आलेले आहेत, तर या संख्येवरती एकूण 4 शून्य आलेले आहेत. तर जेवढे शून्य आहेत त्याचे अर्धे तुम्हाला, निम्मे शून्य तुम्हाला या संख्येवरती द्यायचे. तर इथे 4 शून्य, तर 4च्या निम्मे म्हणजे अर्धे किती होणार आहे, 2 शून्य. तर या ठिकाणी तुम्हाला या संख्येवरती 2 शून्य द्यायचे. म्हणजे ही जी संख्या आहे या संख्येचं वर्गमूळ किती मिळतं आपल्याला, 400. सेम दुसरं उदाहरण पाहिजे. यामध्ये ही एक पूर्ण वर्ग संख्या 49 आणि यानंतर शून्यांची संख्या किती, 4 शून्य आलेली आहेत. ठीक आहे. मग यामध्ये आपण काय करणार, जी काही वर्ग संख्या आहे तिचं वर्गमूळ तुम्हाला लिहायचंय. 49चं वर्गमूळ 7 असते, 7 लिहिले इथे. आणि यावरती एकूण 4 शून्य आहेत. तर 4च्या अर्धे किती, तुम्हाला 2 शून्य इथे घ्यावे लागतील. आता या ठिकाणी आपल्याला अर्धे म्हणजे निम्मे शून्य लिहावे लागतात. यासाठीच तुम्हाला काय सांगितलंय की या ठिकाणी शून्यांची संख्या ही सम असायला पाहिजे. जर समसंख्या असेल तरच आपण त्याचे निम्मे घेऊ शकतो. जर ती विषम असेल तर निम्मे घेता येणार आहे का, नाही. तर या कारणामुळेच तिथे आपल्याला समसंख्या आवश्यक आहे. आणि सुरुवातीला एक पूर्ण वर्ग संख्या. ठीक आहे. यानंतरचं तिसरं उदाहरण पाहिजे. ही एक संख्या आहे, यामध्ये 144 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे आणि यानंतर एकूण 2 शून्य आलेले. या ठिकाणी काय करणार, 144चं वर्गमूळ ते 12. ठीक आहे. आणि या ठिकाणी 2 शून्य आलेले, 2च्या अर्धे म्हणजे हाफ किती होणार आहे, निम्मे 1 शून्य. तर इथे तुम्हाला एकच शून्य द्यायचं आहे. ही जी संख्या आहे या संख्येचं वर्गमूळ मिळते आपल्याला 120. याच पद्धतीने चौथं एक्झाम्पल पहा, शेवटचं. यामध्ये 256 ही एक पूर्ण वर्ग संख्या आहे. तर 256चं वर्गमूळ किती मिळते आपल्याला, 16. ठीक आहे. 16 ही संख्या इथे लिहून घेणार आपण. आणि यावरती संख्या बघा, शून्य किती येतात, 1 2 3 4 5 6, एकूण 6 शून्य. तर 6च्या निम्मे किती, 3 शून्य तुम्हाला इथे द्यायचे. 1 2 3. तर अशा पद्धतीने या संख्येचं वर्गमूळ मिळते 16,000. तर एकंदरीत अशा पद्धतीने संख्या जर तुम्हाला आलेल्या असतील तर सहजरित्या आपण त्याचं वर्गमूळ काढू शकतो. तर यानंतर आता जर समजा दशांश अपूर्णांक संख्या जर आलेल्या असतील तर त्यांचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं ते पाहूया. आता यानंतर पहा, जर समजा संख्येमध्ये दशम चिन्ह आलेले असेल आणि त्याचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं. या ठिकाणी सुद्धा तोच क्रायटेरिया अगोदर शून्यासाठी जसा होता, ते शून्यांची संख्या सम पाहिजे होती. फक्त इथे काय आहे की साधारणतः इथे जे पॉइंट आलेला आहे, हा जो दशम चिन्ह आलेला आहे तिथे किती अंक सोडून यायला पाहिजे,
यास अंकांची संख्या समच असायला पाहिजे. ठीक आहे. इथे बघा 1 2 3 4 4 अंक सोडून पॉईंट आहे. इथे 1 2 3 4 इथे पण 4 अंक. 1 2 3 4 5 6 इथे पण 6 अंक आहेत. इथे पण इथे 2 अंक आहे. इथे 4 अंक आहे. तर आपण सहजरित्या त्याचा वर्ग त्याचा वर्गमूळ काढू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी बघा या पद्धतीच्या संख्या जर दिलेल्या असेल दशांश अपूर्णांकामध्ये मग त्याचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं ते आपण पाहणार आहोत. तर यासाठी सुद्धा एक कंडिशन आहे. कंडिशन अशी आहे की याच्या संख्या याच्यामध्ये जो पॉइंट आलेला आहे तो पॉइंट किती अंक सोडून यायला पाहिजे त्या अंकांची संख्या सुद्धा सम असायला पाहिजे. जसं अगोदर आपण पाहिलं त्याच पद्धतीने. तर जर विषम जर असेल तर त्याचं वर्गमूळ आपल्याला इथे काढता येणार नाही. ठीक आहे. मग त्याला थोडी वेगळी पद्धत राहते. तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 इथे 4 अंक सोडून पॉइंट आहे. इथे 1 2 3 4 इथे पण 4 1 2 3 4 5 6 ते 6 अंक सोडून येत. इथे 2 अंक सोडून इथे 4 अंक सोडून आहे. म्हणजे एकंदरीत सम संख्या एवढे अंक सोडून तिथे पॉइंट यायला पाहिजे. तर मग अशा संख्यांचा वर्ग याचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं ते पाहायचे. ही एक पहिली संख्या आहे. वर्गमुळात 0.0001. आता थोड्या वेळापुरत असं समजायचं की ते पॉइंट नाही. मग पॉइंट नसेल तर संख्या कशी दिसणार आहे? या पद्धतीची दिसेल. वर्गमुळात 1. बरोबर आहे. आणि 1चं वर्गमूळ किती असतं? 1. तर हे आपण इथे लिहून घ्यायचं 1. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय करायचंय जेवढे अंक सोडून पॉइंट आलेले असेल त्याच्या अर्धे अंक सोडून याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट द्यायचा आहे. इथे 4 अंक सोडून पॉइंट आहे. इथे 2 अंक सोडून पॉइंट द्या. हा तर 1 अंक आहे. दुसरा 0 घेऊ. झाले 2 अंक. म्हणजे याचं जे वर्गमूळ असणार ते काय असणार आहे? 0.01. सेम दुसरं पण पहा. असं समजा इथे पॉइंट नाही. मग पॉइंट नाही तर मग वर्गमुळात 25 दिसतील आपल्याला. वर्गमुळात 25 या पद्धतीने. आणि वर्गमुळात 25 म्हणजेच किती? 5. 25चं वर्गमूळ किती मिळते? 5. ते इथे लिहून घ्यायचंय आपल्याला. आता या ठिकाणी बघा 4 अंक सोडून पॉइंट आहे. 4 4 ते 2. इथे 2 अंक सोडून पॉइंट द्या. तर हा 1 अंक, हा दुसरा अंक आणि इथे पॉइंट. याचं उत्तर 0.05. यानंतर तिसरं उदाहरण पाहिजे. असं समजा इथे पॉइंट नाही. मग संख्या काय दिसणार आहे? वर्गमुळात 441. वर्गमुळात 441 आणि 441चं वर्गमूळ किती मिळते आपल्याला? 21. कारण 21चा हा वर्ग आहे. तर 21 इथे लिहून घेणार आपण. यामध्ये बघा किती अंक सोडून पॉइंट आहे? 3 4 5 6. एकूण 6 अंक सोडून पॉइंट आहे. तर 6च्या निम्मे किती होणार आहे? 3. तर इथे 3 अंक सोडून पॉइंट द्यावा लागणार आहे. 1 2 3. 0.021 हे त्याचं उत्तर होणार आहे. ठीक आहे. यानंतर चौथं उदाहरण पाहिजे. वर्गमुळात 12.25. ठीक आहे. तर इथे काय करावं लागेल? आता इथे असं समजू की पॉइंट नाहीये. मग पॉइंट नाही तर मग कसं वर्गमुळात 1225 दिसेल. वर्गमुळात 1225. ठीक आहे. तर वर्गमुळात 1225. आता सरळ सरळ हा वर्ग कुणाचा आहे? 35चा. म्हणजे याचं वर्गमूळ मिळालं आपल्याला 35. बरोबर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हे 35 इथे आपण लिहून घेतलेत. ठीक आहे. नंतर आता या ठिकाणी बघा 2 अंक सोडून पॉइंट आलेले आहेत. 2च्या निम्मे किती? 1. म्हणजे इथे तुम्हाला 1 अंक सोडून पॉइंट द्यावा लागणार आहे. तर पॉइंट इथे येणार आहे. ठीक. हे काय याचं वर्गमूळ किती मिळते तुम्हाला? 3.5. एक शेवटचं उदाहरण. असं समजू याच्यामध्ये पॉइंट नाहीये. मग पॉइंट नाही म्हणल्यावर काय होणार आहे? वर्गमुळात किती दिसत आहे तुम्हाला? 81. मग इथे वर्गमुळात 81 म्हणजे किती मिळणार आहे? 9. 81चं वर्गमूळ काय मिळतंय? 9. तर 9 इथे लिहून घ्यायचे. ठीक आहे. यामध्ये
4 अंक सोडून पॉईंट आलेला आहे. 4च्या निम्मे 2 म्हणजे इथे काय करावं लागेल, 2 अंक सोडून पॉईंट द्यावा लागणार आहे. 1 दुसरा अंक आणि इथे पॉईंट 0.09 या पद्धतीने. तर एकंदरीत जर समजा अशा पद्धतीचे जर एक्झाम्पल आलेले असेल तर याच पद्धतीने तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे. ओके, तर यानंतर वर्गमूळ आणि वर्ग यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण इथे घेणार आहोत. आता या ठिकाणी हे उदाहरण बघा कसं सोडवायचं आहे. तर वर्गमुळात 60 अधिक वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 36 बरोबर किती. आता वर्गमुळात वर्गमूळ आलेले आहे आणि तिथे बेरीज सुद्धा आपल्याला करायची. तर अशा पद्धतीचं उदाहरण जर आलेलं असेल तर तुम्हाला ते शेवटून सोडवायला सुरुवात करायची. म्हणजे कुठून येत ना, अगोदर 36चं वर्गमूळ घ्या, नंतर ते काहीतरी मिळणार त्याच्यामध्ये ऍड करा, परत मग याचं वर्गमूळ घ्या त्याच्यामध्ये ऍड करा, या पद्धतीने. ठीक आहे, मग हे जे अगोदरचे ज्या संख्या असणार आहे ते जसे तसेच राहणार आहेत. तर या ठिकाणी बघा कसं मिळणार आहे, ते वर्गमुळात 60 अधिक वर्गमुळात 10 अधिक, आता इथे 36 आहे, 36चं वर्गमूळ किती मिळते आपल्याला, 6. ठीक आहे, किती असणार आहे, 6. पुढे काय सांगता येईल आपल्याला, इथे वर्गमुळात 60 अधिक वर्गमुळात, आता या ठिकाणी बघा या दोघांची बेरीज करावी लागणार आहे. 10 अधिक 6 हे किती होणार आहे, 16. वर्गमुळात 16. पुढे 60 अधिक वर्गमुळात 16, 16चं वर्गमूळ 4, ते किती बनतायत आता, वर्गमुळात 60 अधिक 4 किती होणार आहे, वर्गमुळात 64. ठीक आहे, आणि 64चं वर्गमूळ किती मिळते आपल्याला, 8. आता 2 नंबरचं उदाहरण पाहूया. वर्गमुळात 49/25 अधिक वर्गमुळात 81/36. तर या ठिकाणी या ज्या संख्या दिलेल्या वर्गमुळामध्ये या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे सहजरित्या आपल्याला त्याचं वर्गमूळ मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा काय मिळते, 49चं वर्गमूळ किती मिळते, 7, 25चं वर्गमूळ 5 अधिक 81चं वर्गमूळ 9 आणि 36चं वर्गमूळ 6. ठीक आहे, तर या ठिकाणी हे अपूर्णांक आपल्याला इथे मिळतात. यांचा तिरपा गुणाकार करून घेऊया, कारण की छेद सारखे नाहीये. तर पाहिजे 7 गुणिले 6 7 सकम 42, नंतर अधिक आहे इथे 9 गुणिले 5 5 9 45 आणि छेदामध्ये 5 सकम 30, छेदांचा गुणाकार. शेवटी बघा इथे 42 अधिक 45 हे मिळतात 87 आणि छेदामध्ये किती 30. तर या ठिकाणी 87/30 या संख्येला आपण 3 ने संक्षिप्त रूप देऊ शकतो. इथे 3 ने संक्षिप्त रूप द्यायचंय. 3 ने जर 87 ला भागलं तिथे 29 मिळतात आणि 30 ला जर भागलं तिथे 10, म्हणजे शेवटी काय मिळते 29/10 हे उत्तर आपल्याला इथे मिळत आहे. ठीक आहे, यानंतरचं उदाहरण पाहूया आता 3 नंबरचं. यामध्ये बघा वर्गमुळात 9 अधिक वर्गमुळात 36 अधिक वर्गमुळात 169. जे 1 नंबरचं उदाहरण पाहिलं होतं त्याच पद्धतीने उदाहरण आहे. तर या ठिकाणी अगोदर 169चं वर्गमूळ घेऊया, नंतर 36 मध्ये ऍड करायचं. ठीक, या पद्धतीने आपण एकाचं घेऊया. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा अगोदरच्या ज्या संख्या त्या जशा तशाच राहणार आहे. 9 अधिक वर्गमुळात 36 अधिक, आता या ठिकाणी बघा 169चं वर्गमूळ बघा 13 मिळतं. ठीक आहे, 13 नंतर आपल्याला 36 मध्ये ऍड करायचे. पुढे बघा काय मिळते, 9 अधिक वर्गमुळात 36 अधिक 13 हे 49 होतात. वर्गमुळात 49 आणि वर्गमुळात 49 म्हणजेच किती 7. ओके, 49चं वर्गमूळ 7, तिथे 9 अधिक 7 होतील आणि 9 अधिक 7 किती होतात, वर्गमुळात 16 आणि वर्गमुळात 16 किती असतात 4. वर्गमूळ किती मिळते आपल्याला 4. यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल बघा इथे पॉइंट मध्ये आलेले. तर या ठिकाणी अगोदर या संख्येचं वर्गमूळ घ्यावं लागेल, नंतर या संख्येत ते ऍड करून पूर्ण संख्येचं वर्गमूळ आपल्याला ते घ्यावं लागणार आहे. तर या ठिकाणी बघा पहिली संख्या जी आहे 0.25 तिला जसं कसंच ठेवा,
वर्गमुळात 0.0121. आता या ठिकाणी असं समजू की पॉइंट नाहीये, मग वर्गमुळात 121 दिसतील, बरोबर आहे. तर या ठिकाणी 121 कोणाचं वर्गमूळ असतं, सॉरी 121 चं वर्गमूळ काय मिळतं आपल्याला 11. ठीक आहे, ते आपण इथे लिहून घेतलं. आणि या ठिकाणी पॉइंट केव्हा आहे, 4 अंक सोडून पॉइंट आलेले आहेत, तर अर्धे अंक करायचे त्याचे. 4 ते किती, 2 अंक, इथे 2 अंक सोडून पॉइंट द्या, 1 2 ते पॉइंट. तर हे काय होणार आहे, 0.25 अधिक 0.11. आणि या दोघांची जर बेरीज केली तर याचं उत्तर मिळतं आपल्याला 0.36. ओके, 0.36 असं समजू ते पॉइंट नाही, म्हणजे वर्गमुळात 36 दिसतील. आणि 36चं वर्गमूळ किती असतं, 6. आणि या ठिकाणी पॉइंट केव्हा आलेला आहे, 2 डिजिट सोडून, तर त्याच्या अर्धे किती, 1 अंक, बरोबर. इथे 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा आहे, त्याचं उत्तर किती मिळतंय, 0.6. यानंतर बघूया 5 नंबरचं उदाहरण. यामध्ये बघा, वर्गमुळात 21 गुणिला 169 गुणिला अधिक 51 छेद 169. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा आहे. ठीक आहे, गुणाकार केल्यानंतरच ते तुम्हाला पुढे सोडवता येणार आहे. तर या ठिकाणी अगोदर सुरुवातीला गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, 21 गुणिला 169 जर केलं तर याचा गुणाकार मिळतो बघा 3549, नंतर अधिक 51 आहे आणि छेदामध्ये 169. शेवटी बघा, या दोघांची बेरीज केली तरी ही मिळते आपल्याला 3600, 3600 आणि छेदामध्ये 169. तर या दोन्ही पण वर्ग संख्या आहेत, तर यांचं वर्गमूळ 36चं वर्गमूळ, तर इथे बघा 36चं वर्गमूळ 6 मिळतं आणि याच्यावरती 2 शून्य आहे, तर 2च्या अर्धे किती होणार, 1. याच्यावरती 1 शून्य आपल्याला द्यायचंय आणि इथे 169चं वर्गमूळ 13. हे झालं त्याचं उत्तर. आता यानंतर शेवटची 2 उदाहरणे पाहूया. आता हे थोडे वेगळे आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, इथे 1 अंक सोडून पॉइंट आहे, इथे 3 अंक, इथे 3 अंक, इथे 3 अंक. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत काय, आतापर्यंत ज्या दशांश अपूर्णांक संख्या आपण बघितल्या त्यांचे जे वर्गमूळ काढले, तर त्यामध्ये जो पॉइंट आलेला होता तो समसंख्ये नंतर, म्हणजे एकूण समसंख्येनंतरच आलेला होता. इथे 3 1 3 असे आलेले आहेत. ठीक आहे, तर मग अशा वेळेस आपण त्याचे अर्धे करू शकत नाही, कारण पॉइंट द्यायचा असतो अर्धे अंक सोडून. ठीक आहे, तर या ठिकाणी थोडी ऍडजस्टमेंट आपल्याला इथे करावी लागणार आहे. तर या ठिकाणी बघा, आता इथे 1 अंक सोडून पॉइंट आहे, इथे 3 अंक सोडून, तर एक काम करू आपण, इथे हा जो पॉइंट इथे मग पुढे जाऊ द्यायचा आणि इथे हा पॉइंट मागे जाऊ द्यायचा. आणि जर हे केव्हा पॉसिबल आहे, ज्यावेळेस दोन्ही संख्या गुणाकाराच्या स्वरूपामध्ये असेल, तर या ठिकाणी तुम्ही एक तो पॉइंट जो असेल तो एका संख्येमध्ये पुढे लिहू शकता आणि एका संख्येमध्ये मागे घेऊ शकता. ठीक आहे, त्याने कुठलाच काही फरक पडत नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा इथे शिफ्ट करू आणि हा जो पॉइंट आहे हा मागे शिफ्ट करू. ठीक आहे, म्हणजे संख्या कशी बनणार इथे बघा, 2.25 गुणिला ही काय मिळणार आहे, 1.21 अशा संख्या मिळतील आपल्याला. हा पॉइंट इथे शिफ्ट झाला आणि हा इथे शिफ्ट झाला, हा पुढे गेला, हा मागे आला. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, आता इथे 2 अंक सोडून येते, पण 2 अंक सोडून ये, आता ही समसंख्या झाली, बरोबर. 2 अंक म्हणल्यावर समसंख्या झाली. मग या ठिकाणी बघा, असं समजू इथे पॉइंट नाही, मग 225 कोणाचा वर्ग आहे, 15चा, म्हणजे 225चा वर्गमूळ 15. इथे 15 लिहून घेऊयात. आणि यामध्ये पॉइंट 2 अंक सोडून आलेला आहे, तिथे तुम्हाला त्याचे अर्धे म्हणजे 1 अंक सोडून पॉइंट द्यावा लागेल. तर कुठं असणार, इथे 1.5 गुणिला, यानंतर 1.21 असं समजू ते पॉइंट नाही, मग 121 आहे, बरोबर आहे. या संख्येचं वर्गमूळ 11 मिळतं आपल्याला. ठीक आहे, 11. आता यामध्ये बघा 2 अंक सोडून पॉइंट आहे, त्याच्या अर्धे 1 अंक, इथे 1 अंक सोडून पॉइंट द्यायचा. ठीक, तर या दोन संख्या मिळतात 1.5 गुणिला 1.1. आता इथे परत असं समजा या दोनही संख्येमध्ये पॉइंट नाही, मग 15 गुणिला 11 किती होतात, 165 होतात. आणि इथे बघा, इथे 1 अंक सोडून पॉइंट आहे, इथे 1 अंक सोडून, असे 2 अंक झाले. 2 अंक सोडून पॉइंट द्या, 1 2. याचं उत्तर किती मिळतंय, 1.65. सेम एक्झाम्पल हे पाहिजे.
इथे 3 अंक आहे, इथे पण 3 अंक, समसंख्या झाली. बरोबर आहे. एक तर 2 पाहिजेत कमीत कमी, नाही तर 4 पाहिजेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करू, हा जो पॉइंट आहे हा पुढे घेऊन जाऊ आणि हा पॉइंट इकडे मागे घेऊ. ठीक आहे. म्हणजे बरोबर बॅलन्स होईल. तिथे काय मिळेल आपल्याला, 0.0196 गुणेला पॉइंट मागे जाणार म्हणजे इथे 0.81. बरोबर आहे. आता यानंतर बघा, असं समजू इथे पॉइंटच नाही, तर कुठली संख्या दिसते, 196. आणि 196चं वर्गमूळ काय असते, 14. किती असतं, 14. लिहिण्याचीच गरज आहे. किती असतं, 14. मी 14 इथे लिहून घेतले. ठीक आहे. आता यामध्ये पॉइंट आलेला आहे केव्हा, 4 अंक सोडून, तर 4 4 दे 2, इथे 2 अंक सोडून पॉइंट द्या, 1 2, इथे पॉइंट द्यायला 0.14. नंतर गुणेला या ठिकाणी बघा, असं समजू ते पॉइंट नाहीये. ठीक आहे. मग 81 दिसतात, 81चं वर्गमूळ 9. या ठिकाणी 2 अंक सोडून पॉइंट आलेला आहे, इथे त्याच्या अर्धे म्हणजे 1 अंक सोडून पॉइंट द्या, तिथे पॉइंट येणार आहे. ठीक आहे. तशा दोन संख्या मिळतात, 0.14 गुणिला 0.9. आता परत असं समजू की यामध्ये कुठेच पॉइंट नाही, 14 गुणिला 9 किती येतात, 126 होतात. आणि या ठिकाणी बघा, इथे 2 अंक सोडून पॉइंट आहे, इथे 1 अंक सोडून, असे टोटल 3 अंक झाले. 3 अंक सोडून पॉइंट द्या, 1 2 3 इथे. तर याचं जे वर्गमूळ मिळते आपल्याला या गुणाकाराचं, ते किती मिळते, 0.126. तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची. अजून याच्याशी संबंधित आपल्याला अजून काही एक्झाम्पल्स पाहिजे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.